नमस्कार मंडळी, गोकुळ फार्ममध्ये आपलं स्वागत आहे। हा आता जून महिन्याचा तिसरा आठवडा चालू आहे आणि आपल्या आंब्याच्या बागेची छाटणी झालेली आहे। बागेला खत देऊन देखील झालेलं आहे मातीचे सुधारण्यासाठी। इथे आपण तण काढून घेतला आहे आणि आता पुढे आपण आपल्या घरासाठीच्या 7 दिवसाच्या भाजीपाल्याचं नियोजन करत आहोत। 7 दिवसाच्या भाजीपाल्याचं पूर्ण शेतकऱ्याचं कुटुंब चालू शकेल एवढं असं आपण नियोजन करत आहोत, जेणेकरून इथे आपल्याला एक 14 बेड भरतील आणि त्याच्यामध्ये प्रत्येक 7 दिवसाचा भाजीपाला तयार होईल। तर असं आपण एक मॉडेल करतो आहे ज्याच्यामध्ये आपल्याला पालेभाज्या, फळ भाजी, त्यानंतर वेलीवर्गीय भाजी आणि त्यानंतर उरलेले बाकीचे काही फळ, तर असे हे 7 दिवसाचे 7 प्रकारचे वेगवेगळे आपण असे याचा भाग करत आहोत। ज्याच्यामध्ये मी काय केलं आहे की मध्ये एक 2.5 ते 3 फुटाचा बेड केलेला आहे। इथे हा जो दिसतोय त्यानंतर 2 फूट ही जागा ठेवलेली आहे इथे या मार्किंगमध्ये मध्ये फिरण्यासाठी। त्यानंतर पुन्हा हा 4 फुटाचा बेड बनवला आहे, जेणेकरून इथून 2 फूट हात जाईल आणि तिकडून इकडे 2 फूट हात येईल। त्यानंतर पुन्हा मध्ये 2 फूट हे जाण्या येण्यासाठी मशागत करण्यासाठीची जागा ठेवली आहे आणि त्यानंतर पुन्हा हा 4 फुटाचा असा भाग बनवला आहे, जेणेकरून अशी हे इथे एक बेड तयार होईल, तिथं दुसरा बेड होईल, तिथे तिसरा, चौथा, 5वा, 6वा आणि 7वा असे बेड होईल। पुन्हा मध्ये भाग जाऊन इथे 7 प्रकारचे भाजीपाला राहील आणि मग मध्ये आपण एक फळझाड लावू शकतो। सो अशा पद्धतीने आहेत आणि त्याच्यात इथून आपण जर बघितलं तर मध्ये जाण्यासाठी असा जागा म्हणजे पॅसेज करतो जो 1.5 फुटाचा असेल। सो अशा पद्धतीने नियोजन चालू आहेत। शेतकरी हा उदरनिर्वाहासाठी शेती करत होता, पण नंतर आपण एक प्रकारचीच पिकं घ्यायला लागलो, ज्यामध्ये सोयाबीन करायची तर सगळी सोयाबीनच कर, गहू करायचा गहूच कर, मका करायची सगळे मकाच कर। म्हणजे असे शेतकरी आहे की 4-4, 5-5 एकर नुसते मकाच करतायत आणि मग शेतकरी काय म्हणतो की माझ्या घरासाठी मला खाण्यासाठी नाही आहेत। पण तुझ्याकडे जर एवढी मोठी जमीन आहे तर तू स्वतःचा बिनविचारी स्वतःच्या कुटुंबासाठी लागणारा भाजीपाला, कडधान्य हे का करू शकत नाही? तर मला हा प्रश्न पडतो आणि आपला स्वतःचा भाजीपाला आपल्याला बाजारात जाऊन घेण्याची गरज न पडावी असा हा प्रोजेक्ट चालू आहे। मी आंब्याच्यामध्ये कडधान्याची लागवड केली आहे, जवळपास एक 9 ते 10 प्रकारचं कडधान्य तिथे लावलेलं आहे, जे की आपलं द्विदल धान्य आहेत आणि त्याचसोबत आता इकडे पालेभाज्या, फळभाजी आणि बाकीच्या गोष्टींचं नियोजन चालू आहे। मी याविषयी तुम्हाला नंतर अपडेट देत राहील। इथे बेड तयार होणार आहे, बेडवरती आपण कशा पद्धतीने सेंद्रिय पद्धतीने काम करतो, कशा पद्धतीने त्यावरती आपण बेड तयार करणार हे देखील दाखवणार आहेत। धन्यवाद।